नमस्कार मंडळी, मी कांचन आणि कांचन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी स्वागत आहे। तर आज आहे शनिवार आणि आज असतो आमच्या मनोरचा बाजार, आठवडी बाजार असतो आणि मी आणि मम्मी आम्ही चाललो बाजारामध्ये आणि बघूया आता बाजारामध्ये काय काय आहे ते। आणि ऊन तर भयंकर आहे आणि आता वाजलेले आहेत 11 आणि तरी आम्ही आता निघालो। चला मग बघूया आता मार्केटमध्ये काय काय भरलेलं आहे ते। ऊन खूप आहे आणि सांगितलेलं आहे की 12च्या नंतर बाहेर फिरायचं नाही, तरी आम्ही निघालो। तर आधी मी आता हा स्कार्फ बांधून घेते। माझा स्कार्फ बांधून झालाय आता आणि मम्मी तर निघून गेली पुढे, माझ्यासाठी थांबलीच नाही। बघूया आता कुठे गेलाय तर ती। तर हे आहे बिरसा मुंडा चौक आणि हा पालघर मनोर रस्ता आहे आणि या बाजूला इकडनं पोलीस स्टेशनच्या इथून उभं राहिलं का उजव्या हातावर बाजार चालू होतो। आपल्याला कांद्याची माळी बघायला भेटल्यात, विचारूया कितीला आहेत। लहानच आहेत, कितीला आहेत आणि ही मोठी लहानच आहेत। इथे पण आहेत, आता हे मोठे कांदे आहेत तर ते 120 रुपये ना। गरे किती भारी, विचार ना कसा किलो। इथे टॉप भारी आहेत विकायला, ड्रेस मला व्हाईट चांगले वाटले। तर हे 450। इकडे पण मस्त फ्रॉक आहेत। भाजीपाला तर भरपूर आलाय, लसूण आहे। इकडे वरती लाल प्लास्टिक लावलंय तर सगळं लाल लाल दिसते, कांदे जास्तच लाल दिसतात। ही गल्ली छोटी आहे ना म्हणून गर्दी जास्त झालंय। आता आम्ही सुकी मच्छी जवळ आलो आणि ते जवळ मस्त दिसतंय, सुकट पण मस्त आहे बघ। हा सुकट पण मस्त आहे की ग। 700 रुपये किलो कर्दी। ही डब्बा 100 रुपये। कधी ग पाहिली 100 रुपये। आता 100चा जवळा पण घेतला आम्ही। गोली मच्छी पण आहेत मस्त, जाम गर्दी। इकडनं काय बोंबील दिसतात, कोळंबी 200 रुपये ना वाटतं। हा घे दे, 100चे दे मला, 50चे नको देऊ। 100चे एवढे आहेत, 50चे त्यांना एवढे देईल। दे तू दे, देख तर तुला बसून नाही देणार नंतर। पडला एक मग काय 100 200 चिंचोके काढलेली 150 आणि ही चिंचोकेवाली जाळी 80 रुपये किलो। मी नाही खात। आज जरा भाजीपाला 20 रुपये वाटा आहे, नाही तर 30 रुपयेच वाटा असायचा। इथे कोणती पण वस्तू घ्या 10-10 रुपये इथे, आणि इथे पण सेल लागला। भरपूर वस्तू आहेत 10 रुपयाला। गावदेवी मंदिराच्या बाजूला कपडेवाला बसल्याकडे हे ड्रेस आहेत विकायला। बहुत कम हो जाएगा ना।
तिथेच बाजूला अजून 10-10 रुपयाच्या वस्तू आहेत. आता मम्मी काय घेते? चिमटा. आता आम्ही एवढ्या वस्तू घेतल्या त्या 10 रुपयाच्या. मंदिराच्या बाजूला हा साबणवाला असतो, तिथेच आता आम्ही हा काळा साबण घेतोय. आणि ह्याच्याकडे ना भरपूर प्रकारचे फिनेल वगैरे आहेत कलर मध्ये. व्हाइट वाला केरल का वो भी अच्छा है. तर इथे आता मला बॉटल घ्यायचे आहेत. 50ला 2 बॉटल. एक ही घेतलंय आणि एक आता ब्ल्यू कलर घ्यायला मी. आणि इथे साबुदाणी वगैरे आहेत तर त्या 20 रुपये. इथे भरपूर प्लास्टिकची भांडी आहेत. मंदिराच्या आवारामध्ये अजून हा कपडेवाला आहे, ह्याच्याकडे पण मस्त कपडे आहेत. कुठे गेली माझी मम्मी? पुढे गेली. ही कोणती भाजी आहे? काय ते? आता आम्हाला घ्यायचे हे टोमॅटो आणि कोथिंबीर आणि मिरच्या पण घे. दहाची बदल आहे ना. आणि टोमॅटो तर 20चे. नको काकडी नको नको. 30ची द्या. 30ची नको, एवढी 50ची नको. पण ती पडून राहते मग तशीच खात नाही. 30ची द्या. एवढी नको 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 तेवढी. 4-5 असली सोनं घ्यायला लागलंय. 4 दे दिया. और ये कैसे पतला कीजिए रबड़ वाला जल्दी पहन के देखो मत दिखेगा अच्छा दिखेगा कान. इथे ना मस्त सोनं भेटलंय डायरेक्ट कानातली मस्त आहे ती. 150 ये कैसे कान का? कान का 200 रुपये का है. कान चैन के साथ में हो. हाँ 200 रुपये. भरपूर व्हरायटी मध्ये कपडे आहेत. इथे ड्रेस आहे घ्यायला. कितीला आहे ते? कितीला आहे ड्रेस? वायर साइज आहे. 350. पूर्ण 3 सेट आहे. पूर्ण सेटच आहे हा 350ला. तर हा ड्रेस मला आता आवडलाय, हा घेते मी. पिंक, त्याच्यावर पिंक दुपट्टा. मी तिकडे कपडे घ्यायला गेले आणि इकडे मम्मी गायब झाले. आता कुठे काय माहिती, शोधायला गेले. मला आता कॉल केलेला, मला बोलते ये, पण आता कुठे आहे काय माहिती. ह्याच्याकडे मस्त प्लास्टिकच्या वस्तू आहेत, डबे वगैरे भारी आणलेले आहेत त्याने. हा रीळ वगैरे ठेवायचा डबा. और ये आईस खेळायला पण मस्त आहे. येस, आईस्क्रीम बनवायचा डब्बा आहे मस्त कलरफुल. कितीला आहे हा? 100 रुपयाला आहे हा. हँडवॉश पण मस्त आहे बघ.
हा मीठ मसाला हळद चाळीचा डबा आहे, युनिक आहे मस्त. तो डबा कसला आहे ये वाला? हाँ 80-150 का दो. क्या रखने का है उसमें? फ्रिज में धनिया मिर्च अदरक लहसुन चॉकलेट. आणि हा डाळी ठेवायचा डबा आहे, वेगवेगळ्या डाळी एकाच डब्यामध्ये राहते. कांदे 100ला 5 किलो आहेत. मी इकडे तर निवडून घ्यायला लागले. म्हणजे सगळी गल्ली आहे ही कांदे बटाट्याचीच गल्ली आहे. तर इकडे पाण्याचे बाटले ठेवलेले आहेत आणि फार चांगली सोय केली आहे पाण्याची येणाऱ्या जणांना. आणि खूप ऊन आहे ना त्यामुळे. इकडे माळी बसल्यात, मस्त बोंबील आहेत. 1.5 किलो 100, 1.5 किलो 100, 1.5 किलो 100. माझ्याकडे आता एवढी वजन पिशवी आहे, सगळे कांदे बटाटे पण त्याच्यातच भरल्यात. आई गो. आणि आता आम्ही जरा सरबत पितोय, जाम ऊन लागले आता, गरम झालंय खूप. आमचा गोळेवाला ह्याच्याकडे जाऊन आता आम्ही सरबत पितो. सावली जाऊन थांबू दे. हाय गो. आम्ही सरबत पिलं, पण आता ऋतूसाठी गोळा घेऊन जायला लागलो. ऋतूला गोळा पाहिजे. घरे घेतले आता मम्मीने. कसा पाव? और ये पूरा वजन जाएगा. पूरा क्या करेंगे? पूरा मैं ले लूंगी और बेचूंगी. जाने दो. तर आम्ही एकदा बाजारामध्ये जाऊन आलो, पण आमच्यात थोड्याशा काहीतरी वस्तू राहिल्या. आम्ही परत चाललो आता बाजारामध्ये. आणि चला मग दाखवते तुम्हाला आता आम्ही काय घेतो ते. मला आता लेस घ्यायची आहे, लेसवाल्याकडे आलंय, त्याने तर झाकून ठेवलंय. बघू आता, मस्त लेस आहेत. इतकं खतरनाक ऊन आहे आणि उन्हामध्ये पण आम्ही इथे लेस घ्यायला लागलो. एवढे चटके लागतात. हे सगळं तापलंय आणि ती आता चॉईस करते. मस्त आहेत ना हे. तिकडे आतमध्ये ते कसे पन्नासच घेते ना. आधी चाखायलाच घे, नंतर मग बघू जास्त घेऊ. एकदम तयार झाला. एकदम तयार झाले. तयार झालाय. लागेल लागेल नाही दिलं. आणि ते हे छोटे कसे? ते आंबट आहे. आंबट आहेत. सो आम्हाला घ्यायचे हे बॅग ऋतूसाठी. इकडे बघायला लागलोत आम्ही. ही 350 दाखव मम्मी. ही 350 बोलतो आणि ही ह्याची 650 बोलतो. कितना कम करेंगे? सही से बोलो. बाजार करून झालाय आमचा आणि आम्ही कांदे घेतलेले ते आता आम्ही घेऊन चाललो की इथेच ठेवून दिलेले या मामाकडे. वजन कुठे घेऊन फिरायचे. आता पिशवीत घेते. दही तयार नाही झालेला मिळत ना, मग ताक घे असं. आता मग मी इथे ताक घ्यायला आलोय. दही घ्यायचं होतं पण दही तयार नाही मिळत. आणि इथे आमचा बाजारात आम्ही केलेला आहे तो. बाकीचा आम्ही घरी नेऊन ठेवला आहे. आणि माझ्याकडे आहे अजून एक पिशवी.
तर घरी आलो तर मी आता बाजार करून आणि आता फॅन खाली बसल्यावर थोडं बरं वाटलं कारण की खूप ऊन होतं आणि हा बाजार दुपारीच भरतो त्यामुळे आम्ही संध्याकाळी नाही जाऊ शकत, दुपारीच जावं लागते. तर बाजार करून आलो आम्ही आता घरी. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.